गंगापूर तालुक्यात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने आणि गारपिटीने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन तालुक्यात अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झालाय। याबाबत MCN न्यूजच्या प्रतिनिधीने गंगापूर येथील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात स्टिंग ऑपरेशन केले असता उपकार्यकारी अभियंता हे कार्यालयीन दिवस असताना देखील 11:30 वाजले तरी कार्यालयात उपस्थित नसल्याचं आढळून आलं। गंगापूर तालुक्यात 3 एप्रिल रोजी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला। अनेक ठिकाणी गावठाण आणि शेतातील नागरिकांना रात्रभर अंधारात राहावे लागले। मात्र याबाबत गंगापूर येथील उपकार्यकारी अभियंता विजय भिवसाने यांना कोणतेही गांभीर्य नसल्याचे नागरिकांमधून बोललं जात आहे। उपकार्यकारी अभियंता भिवसाने गंगापूर येथील कार्यालयाचा गाडा छत्रपती संभाजीनगर येथून हाकत असून मनमानी पद्धतीने कार्यालयात येत असल्याने तालुक्यातील ग्राहक आणि शेतकऱ्यांची कामे मोठ्या प्रमाणात असताना याकडे दुर्लक्ष होत असून मुख्यालयी न राहणाऱ्या तसेच छत्रपती संभाजीनगर येथून गंगापूर येथील कार्यालयाचा कारभार पाहणाऱ्या उपकार्यकारी अभियंता भिवसाने यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी नागरिक आणि ग्राहकांकडून केली जाते। इब्राहिम शेख, MCN न्यूज, गंगापूर। गेल्या 2 दिवसापासून गंगापूर तालुक्यात अवकाळी पावसाने व वाऱ्याने धुमाकूळ घातल्यामुळे गंगापूर तालुक्यातील अनेक ठिकाणी काल झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे अनेक ठिकाणी तालुक्यातील विद्युत पोलवर झाडं पडल्यामुळे अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे। आणि येथील गंगापूर उपकार्यकारी अभियंता महावितरणच्या कार्यालयात मी आलेलो आहोत सध्या। आणि येथे जे उपकार्यकारी अभियंता आहे यांचं कार्यालय सध्या त्यांची कॅबिन हे बंद आहे। ते अद्यापपर्यंत आता जवळपास 11:30 वाजत आले मात्र ते सध्या कार्यालयात आले नाही। अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा अद्यापही तालुक्यात खंडित आहे, नादुरुस्त असल्यामुळे आता इथे सहाय्यक अभियंता आहे त्यांच्याशी आपण माहिती घेणार आहोत। नेमकं कुठं आहे हे कार्यकारी अभियंता साहेब, तुमचं नाव काय? प्रशांत शिंदे। सोडा तुमचं काय पोस्टिंग सर? ज्युनियर इंजिनियर आहे। बरं, जे उपकार्यकारी अभियंता सर आहे ते अद्यापपर्यंत आले नाही, नेमकं कुठं आहे? आले नाही ते जे पोल पडलेले त्याच्यात निरीक्षण करायला ते गेलेले। कोणत्या गावाला गेले? कोणत्या कुठे? आता ते सगळीकडेच पडलेले आहेत पोल आहेत, ते कसं पर्टिक्युलर आता इथे तिथे असं नाही ना। अच्छा, सगळं ते बरं, किती तालुक्यात किती ठिकाणी विद्युत पुरवठा अद्यापपर्यंत? तेच माहिती घेण्यासाठी ते गेलेले। तुम्हाला याबाबत नाही मला काही डिटेल माहिती नाही। बरं सर, किती आपल्या कार्यालयात किती कर्मचारी आहेत? ते HR संदर्भात तुम्हाला माहिती देतील, HR वाले। विचारू। येस, मला आता थोडं यंत्रणाचा फोन करायचा। अच्छा। हे होते सहाय्यक अभियंता। त्यांचं असं म्हणणं आहे की तालुक्यात पोल पडलेल्या ठिकाणी बघायस गेलेले आहे। आज कार्यालयीन दिवस असताना देखील तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्युत खंडित झालेला विद्युत प्रवाह, तरी अद्यापपर्यंत कार्यकारी अभियंता तालुक्याच्या ठिकाणी कार्यालयात उपलब्ध नसल्यामुळे आता बघणं गरजेचं आहे की तालुक्यात झालेला विद्युत पुरवठा कधी सुरू होणार याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे। मी इब्राहिम शेख, MCN न्यूज, गंगापूर।